सांगितलं नाही एकदा मला लग्न नाही करायचंय. अगं पण का? एक तर तू सेटल नाही असतात माझी तू जबाबदारी नाही घेऊ शकणार. अगं पण मला चांगला जॉब लागलाय. सॅलरी किती आहे? 18,000. 18? तुला वाटतं एवढ्याशा सॅलरी मध्ये आपल्या दोघांचं भागेल? फक्त आपण दोघी नाही, माझे मम्मी पप्पा आणि 2 बहिणी पण आहे. छान. सायली ए थांब ना. ए बाबा जा ना यार, का डोकं खातो? तुला नाही म्हंटल ना. अगं पण 1 मिनिट थांब. हॅलो इथं पण आला का? हॅलो. अगं सायली, अरे नाही तुला नाही. अगं माझ्या मामाच्या मुलीचं छोटस बाळ आहे. हा तिचं नाव आहे सायली. हो नाही तुला नाही. हा हॅलो हॅलो. बाई माझं म्हातारं कुठं गेलं? ए बाई ए कुठं गेलं की? कोणी आई घालेन शिवी घातली काय माहिती. बाई कुठं गेलं? बाई गेलं वाटतं बाहेर दारू आणायला गेलं. बाई गेले असते की वर मी डायरेक्ट. एक मुलगा माझ्या मागे लागला, त्याला माझ्याशी लग्न करायचंय. प्लीज मला लपवता का? ए बाई किडनॅपिंग वगैरे नाही करत मी असला. मनापासून केलं कसला? बाई शांत बस काय. ए बाबा घेऊन जा रेला. आता मी काय केलं? शहाणपणा करते किती. मम्मा काय करू? एक काम कर, जा आत बघ. लब्ज जा बघते मी. ए बाळा काय रे आमच्या पोरीची माग काय लागतं? म्हातारे येडी वेडी झाली काय तू? हा कुठली पोरगी? ही आजी रे. हा तू नाही तू. येऊ नाही का? सॉरी बाबा. रिंगटोन छान आहे तुझी. मला पाठव की जरा. म्हातारी येडी झाली. ए बाबा कुठं चला रिंगटोन पाठवून जा की. बरं काम कर, खाली नाही का असं हलणार मात्र दिसलं की सांग बरं का, माझंच आहे ते. ए सायली. ए बाबा काय रे तुझं इथं कोण सायली राहत नाही. अगं आजी माझ्याबद्दल विचारतोय तू कोण ग? बाहेर हो का आमच्या घरात काय काम आहे तुझं? अच्छा सॉरी. काय रे तुझं? सायली. चल गे आतमध्ये तू. हे तू कशाला आला रे? मांडी बसते काय माझ्या? तिकडे बस चल. लाड झाली काय रे बाबा काय काम आहे तुझं? मला सायली खूप आवडते. असं तर तुला लई पोरी आवडती काय? सगळ्याच्या घरी जातो काय? मला तिच्यासोबत लग्न करायचंय. वा छान लग्न करायचंय त्याला. नाही करायचंय लग्न. नाही आवडत का तुला? हा आणि तो बाहेरचा त्याचा काय आता? डोकं काना खाली तुझ्या. ए बाबा तिला नाही आवडत तू. अहो पण मला चांगला जॉब आहे आणि मला पगार पण चांगला आहे. मी मॅच्युअर आहे. मॅच्युरिटी कळेल तुझी नंतर. पगार किती आहे तुला? 18,000. मॅच्युरिटी पाहिली का भाड्याची? आणि किती म्हणलं? 18,700. 20,000 माझी पेन्शन आहे. नाटक करायला लागलं. बरं एक काम करते मी तुला 3 प्रश्न विचारते बघ. त्याचे जर 2 जरी उत्तर चांगले दिले की नाही तिला घेऊन जातो. आजी नकार द्यायचं. तुला विश्वास नसेल तू बाहेर जागा. बरं पहिला प्रश्न, कोंबडा आधी आला की अंडा आधी आलं? कोंबडा. कोंबडा अंडा देते बरं. काही बोलायला लागलाय तू? अंड. संपला प्रश्न. हारलास तू भाड्या. दुसरा विचार. बघा व्यवस्थित ऐकून तर. मला सांग एक विमान आहे, विमानामध्ये 35 वीट आहे. एक वीट खाली फेकली किती राहिले रे? 34. अरे वा हुशार आहे पोरग. बरं मला सांग त्यानंतर हत्तीला फ्रीज मध्ये कसं ठेवायचं? फ्रीज ओपन करणार, हत्तीला ठेवणार. वा आणि जिराफला फ्रीज मध्ये कसं ठेवायचं? पहिले हत्तीला बाहेर काढणार, मग जिराफला आतमध्ये टाकणार. वा सिंहाचा बर्थडे. सगळे प्राणी गेलेत बघ तिथं, पण एक प्राणी गेलेला नाही. कुठला? जिराफ. फ्रीज मध्ये बंद आहे ना. अरे हुशार आहे पोरग. बर नदी आहे, नदी मध्ये खूप सारे मगर आहे. एका माणसाला पलीकडे जायचं, उडी बिडी काय नाही, कसा जाईल तो? होत जाणार ना, कारण की सर्वी मगर याच्या बर्थडेला गेली. तुझ्या बापाचं ह्याचा कोणाचा आहे? सिंहाची. हे बाबा तुझा मुका घेत आहे. आधी तिला सांगा ना. हे जाग मुका घे त्याचा. काही मुख दे. सगळे सोपे प्रश्न तर विचारते तू त्याला. सोपे प्रश्न? बर चल तू सांग पुढचं उत्तर. माणसाने नदी पण क्रॉस केली तरी मेला, कस काय सांग? एक मगर राहिली असेल ना. ही तुझी अक्कल. सांग रे बा. ती जी वीट पडली होती ना त्याच्याच डोक्यात पडून तो मेला होता. हे हुशार आहे. खरं तर तुझी लायकी नाही. पोरग चांगलं इथे. आता नाही. बरं चल आता शेवटचा प्रश्न विचार. एक तू जिंकला, एक मी जिंकले. मला सांग इंडियाची फायनल मॅच चालू आहे आपल्या. त्यानंतर जोराचा पाऊस पण चालू आहे. मग तू मॅच बघशील का आमच्या पोरीला वेळ देशील? यार हिने तर यॉर्कर टाकलाय. एक काम करतो, पहिले आजीला पटवतो. तिला कुठे क्रिकेटचं नॉलेज आहे. मी सायली सोबत मॅच बघेल. पाऊस असले तर बापण लाईट ठेवली होती का रे घरात? मी इन्व्हर्टर लावेल आणि सायली सोबत मॅच बघेल. चालेल नाचके करू का बाहेर? आजी आता एवढे प्रश्न मला विचारले ना, एक प्रश्न माझा पण. चला बघूया. विचार बाबा, बघतेच आता मी.
समुद्राच्या लाटा आहे हा त्याला तुम्ही कसं थांबवणार? समुद्राच्या लाटा हा. हा पॉज बटन दाबू अरे बाहेर चल आमच्या पोरीच्या मागं घ्यायचं नाही परत नालायक आजी थँक्यू तुम्ही माझी मदत केली. थँक्यू काय हा मग काय घरात राहते काय जा बाहेर तू बी बाई काम कर बस इथं जरा चहा पिऊन जा तू नाहीतर ते खाली भेटायचं नालायक परत तुला हा मी चहा घेऊन येते ए मनीषा चहा दे ग आजी आजी कोण आहे गाई तू इथे राहतोस? बाई मनीषा कुठे गेली काय माहित बाबा ए काय बघते का माझ्या पोराकडे जा चहा ठेव आणि जास्त ठेव जरा